महाभारत कर्णाला सूतपुत्र म्हणालं, पण आयुष्याने त्याला त्यापेक्षाही मोठी ओळख दिली. जन्मल्यापासून तो एकाच गोष्टीची वाट पाहत राहिला. कोणीतरी येईल आणि म्हणेल, कर्ण तू एकटा नाहीस. लहानपणी आईची वाट पाहिली, मोठं झाल्यावर स्वीकाराची वाट पाहिली, योद्धा झाल्यावर सन्मानाची वाट पाहिली आणि मरणाच्या आधी सत्याची वाट पाहिली. माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख गरिबी नसतं, अपमान नसतो, पराभव नसतो. सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आपलं सत्य माहीत असूनही ते जगासमोर जगता न येणं. कर्ण जन्माला आला तेव्हा त्याने काहीच मागितलं नव्हतं. ना राज्य, ना सिंहासन, ना कवच, ना कीर्ती. त्याला बहुतेक फक्त एकदाच ऐकायचं असावं, बाळ. पण ज्याला हा शब्द ऐकायला मिळाला नाही तो आयुष्यभर जगाला स्वतःची ओळख सांगत राहिला. म्हणूनच कर्ण अर्जुनाशी युद्ध हरला असेल, पण तो परिस्थितीशी कधीच हरला नाही. त्याने दान दिलं, कारण ज्याच्याकडून नशिबाने सगळं हिरावून घेतलं असतं तोच माणूस देण्याचा अर्थ समजतो. त्याने मैत्री निभावली, कारण ज्याला स्वीकार उशिरा मिळतो तो स्वीकाराचा विश्वासघात कधीच करत नाही. आणि त्याने आईला क्षमाही केली, कारण ज्याने आयुष्यभर वेदना जगल्या असतात तोच दुसऱ्याच्या वेदनांचं मोजमाप करू शकतो. म्हणूनच कर्णाची व्यथा त्याच्या जन्मात नव्हती, ती त्याच्या संपूर्ण आयुष्यभर चाललेल्या एकाच प्रश्नात होती. माझी चूक नेमकी काय होती? आणि बहुतेक म्हणूनच महाभारतात सगळ्यात मोठा योद्धा कोण यावर मतभेद होऊ शकतात, पण सगळ्यात मोठी वेदना कोणाची याचं उत्तर बहुतेक एकच असावं, ते म्हणजे कर्ण. लोक आजही त्याच्यावर आरोप करतात, तो दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला, द्रौपदीचा अपमान थांबवला नाही, युद्ध निवडलं. हे सगळं खरं असेल, पण मला नेहमीच एक प्रश्न पडतो. एखाद्या माणसाचा निर्णय समजून घ्यायचा असेल तर त्याच्या त्या एका क्षणाकडे पाहायचं की त्याच्या संपूर्ण आयुष्याकडे? कर्ण जेव्हा जन्मला त्याला कोणी नाकारावं हे त्याने निवडलं नव्हतं. जेव्हा त्याचा अपमान झाला तोही त्याने निवडला नव्हता. जेव्हा त्याला सूतपुत्र म्हणून हिणवलं गेलं तेही त्याच्या हातात नव्हतं. पण ज्या दिवशी दुर्योधनाने त्याचा हात धरला त्या दिवशीच पहिल्यांदा कोणीतरी त्याला माणूस म्हणून पाहिलं. बहुतेक म्हणूनच कर्ण दुर्योधनाचा झाला, वाईट माणसांचा नव्हे. ज्याने त्याला स्वीकारलं तो त्याचा झाला. माणूस नेहमी सत्यासाठी उभा राहत नाही, तर तो ज्याने त्याला एकटेपणापासून बाहेर काढलं त्याच्यासाठी उभा राहतो. हा निर्णय योग्य असतोच असं नाही, पण तो समजून घेता येतो. म्हणूनच कर्णाची चूक दिसते, पण त्याच्या चुकांआधी त्याची जखम दिसली पाहिजे, कारण जखम समजली की माणूस समजतो. जखम नाकारली की तो फक्त न्याय उरतो. आणि महाभारत एकच गोष्ट शिकवून जातो, माणूस कधीच वाईट नसतो आणि तो चुकतही नसतो. ती आयुष्यभर स्वीकार शोधत असते, चुकीच्या माणसाशी निष्ठावान होत असते. बहुतेक कर्णाची शोकांतिका त्याच्या पराभवात नव्हती, ती त्याला पहिल्यांदा ज्याने आपलं म्हटलं त्याच्या विरुद्ध उभं राहण्याचं बळ त्याच्याकडे कधीच उरलं नाही. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा.